नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास शर्मा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या परीक्षांमध्ये आता तुमचा जो पॅटर्न आहे थोडक्यात आता बदलला जाऊ शकतो। अशा प्रकारची आता घोषणा महाराष्ट्र शासनाने केलेली आहे। बघा याच्यामध्ये काय दिलेले ते आता आपण जाणून घेणार आहे का विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी व्हावा किंवा जो अभ्यासामध्ये आता तुम्हाला घोकणपट्टी चाललेली म्हणजे का वेगवेगळा अभ्यासक्रम आलेला आहे। वेगवेगळ्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो का एकच अभ्यास नाहीये, मग वेगवेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागतो। मग यामध्ये एकच अभ्यासक्रम असावा का तुमच्या भविष्यासाठी योग्य असणारे आणि उपयुक्त असणारे, अशा संदर्भामध्ये आता बघा विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न हा तुमच्या कशा प्रकारे बदलणार आहे या संदर्भामध्ये आता पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, कारण आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला नवनवीन अपडेट बघायला मिळतात। त्यानंतर आपल्याला इयत्ता 10वी पर्यंत मॅथ्स आहे तुमचं, बघा 6वी 7वी 8वी 9वी 10वीचं मॅथ्स आहे तुम्हाला। त्यानंतर काही जुन्या क्वेश्चन पेपर आपले असते ते तुम्हाला मोफत आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनल एकदा सबस्क्राइब करा। चला आता मित्रांनो बघूया का अपडेट कशा समोर आपल्या समोर आलेले आता। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा ताण हा कमी होणार आहे। नक्की काय होणार आहे आता बघूया, आपण समजून घेऊया। बघा का विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे का टेन्शन दूर होणार। 10वी 12वीच्या परीक्षेचा पॅटर्न हा लवकरच आता बदलणार आहे। काय पॅटर्न बदलणार आहे, नक्की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा चेंजेस होणार आहे ते आता पूर्ण आपण डिटेलमध्ये समजून घेऊया। बघा विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासामधील घोकणपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने बघा 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे। बघा आता काय का मित्रांनो, तुमचा जो 3री ते 12वी पर्यंत आपण म्हणू शकतो यामध्ये 10वी 12वी पण येणार आहे। पण सर्वप्रथम तुमची जी परीक्षा होणार आहे बोर्डाची याच्यामध्ये चेंजेस होणार आहे। कारण लक्षात घ्या मित्रांनो, आता का चेंजेस काय होणार आहे, त्यानंतर आता 10वी पर्यंत 12वी पर्यंत हा पूर्ण तुमचा नवीन सिलेबस पाठ्यक्रम म्हणजे काय नवीन सिलेबस आता तयार झालेला आहे। त्यामध्ये आता काय बघा का तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून त्यावर 3 जूनपर्यंत हरकती मागवल्या होत्या। आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून यात परीक्षेत बघा क्षमताधिष्ठित प्रश्नावर सर्वाधिक भर दिला आहे। सुरुवातीला 9वी ते 11वी आणि त्यानंतर 10वी 12वीसाठी तो लागू होईल। बघा काय सांगितलं मित्रांनो का तुम्हाला जो तुमचा सिलेबस होता तो आता मागवला आहे का यावरती तुम्हाला आता लवकरच अपडेट येऊन जाईल। पण स्टार्टिंगला तो जो सिलेबस आहे तुमचा लक्षात घ्या 9वी ते 11वीसाठी त्यानंतर 10वी 12वीसाठी लागू होणार आहे। बघा 9वी ते 11वी नंतर 10वी 12वीसाठी तो लागू होणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये, नैतिकतेवर आधारित त्यानंतर तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे। 3री ते 12वी पर्यंत परीक्षा 2 सत्रात होतील। नवीन आराखड्यात आरोग्य, कला, व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे। पुस्तकी ज्ञानापेक्षा आता कृतीतून ज्ञान निर्मिती व ज्ञानवृद्धी त्यामागील हेतू आहे। बघा काय सांगितलं मित्रांनो का जास्त करून तुम्हाला पुस्तकी ज्ञान म्हणजेच काय का तुम्हाला जी थेरी असते का नुसतं थेरीचा अभ्यास करणं आणि तुम्हाला आता त्यांनी सांगितले कृतीतून म्हणजे प्रॅक्टिकली नॉलेज तुम्हाला असणार आहे। बघा काय जसं की ITIला वगैरे असतं तुम्हाला का प्रॅक्टिकल नॉलेज, जितकं तुम्ही प्रॅक्टिकली नॉलेज का असणार आहे तुमच्याजवळ तितका तुम्ही आता बदल स्वतःमध्ये करू शकता आणि पुढचं जो तुमचे कौशल्य असणार आहे म्हणजे काय स्किल असणार आहे तुम्हाला ते भेटणार आहे। बघा त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा का इयत्ता 3री पासून व्यावसायिक शिक्षण, 3री ते 8वीसाठी व्यावसायिक कौशल्य आणि 9वी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे। बघा काय का 3री पासून ते 8वी पर्यंत व्यावसायिक कौशल्य बघा म्हणजेच काय स्किल वगैरे आपण त्याच्यामध्ये म्हणतो का तुम्हाला एखादा व्यवसाय, एखादा स्वतःचा बिझनेस असेल, स्वतःचा व्यवसाय असेल तो टाकू शकतो। जसे की ITIला वेगवेगळे ट्रेड असतात बरोबर या प्रकारे। त्यानंतर 9वी पासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे। व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नाविन्यपूर्ण विषय असणार। बघा काय आता काय याच्यामध्ये नवीन कोर्स असणार आहे, नवीन विषय असणार आहे, पूर्णपणे याच्यामध्ये बदलणार आहे। आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा 10वी 12वी सोडून इतर वर्गासाठी लागू होईल। त्यानंतर नवीन आराखड्यानुसार 10वी 12वीचा बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल अशी माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे। बघा काय का स्टार्टिंगला जो सिलेबस येणार आहे तो 9वी 11वीला चालू होईल किंवा शाळेच्या लेवलला चालू होईल आणि त्यानंतर काय का 10वी 12वीचा बोर्डचा बघा पॅटर्न
काय 10वी 12वी बोर्डचा परीक्षेचा पॅटर्न हा बदलणार आहे. म्हणजे याच्यामध्ये असं होऊ शकतो का तुमचा जो पॅटर्न सध्या चालू आहे, तुमचे थेअरीचे मार्क, थेअरीचा पेपर हा कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो, किंवा तुमची जी प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकलमध्ये बदल होऊ शकतो, अशा प्रकारची माहिती दिली. पुढे काय सांगितले का 10वी 12वीच्या परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याचे नियोजित असून त्यावरील हरकती सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर होणार आहे. काय मित्रांनो, का 10वी 12वीचं वेळापत्रक जाहीर होणार अशा तारखा आता घोषित केलेल्या आहे, पण नक्की आता त्याच्यामध्ये थोडी चर्चा करून त्याच्या हरकती बघून याच्यावरती अंतिम म्हणजे फायनली एकदम डेफिनेटली वेळापत्रक टाइम टेबल तुमचं काय होणार आहे का जाहीर होणार आहे. पुढे बघा काय सांगितलं का आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील. बघा काय सांगितलं तुम्हाला का 10वी 12वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये बघा का क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील. एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला, प्रत्येक जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, हेही त्याची पडताळणी घेणं जाणे. आता क्षमताधिष्ठित म्हणजे काय समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, का तुम्हाला एखादा विषय असेल का तो तुम्हाला किती समजलाय, त्याचा जीवनात तुम्ही किती उपयोग करताय, बरोबर आहे, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला असतात. समजा एखादा तुम्हाला कुठल्या तरी विषयाचा प्रश्न आलेला आहे, ओके, समजा तुम्ही जर बघितला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट समजा घेतला, आपण समजा विज्ञानाचा भाग आहे सायन्सचा, तर तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जर आपण बघितला तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठं वापरता, याचा कुठं उपयोग बघितलाय, किंवा दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कुठं बघताय, याचा तुम्हाला पडताळा घेणार. याच्या वर्षी तुम्हाला अभ्यासक्रम असता आहे. म्हणजेच काय थोडक्यात बीएडला अशा प्रकारचा अभ्यासक्रम असतो का त्याच्यामध्ये विचारलं जातं का तुम्हाला काय समजलं, नक्की तुम्ही शिकवलाय, मग त्याचा जीवनात तुम्ही कुठं उपयोग करणार आहे, अशा प्रकारची माहिती असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शैक्षणिक धोरण लवकरच चालू होणार आहे आणि 2025-26 नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे. म्हणजेच काय लवकरच यामध्ये बदल होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जे चॅनलवरती आपले व्हिडिओ आहेत ती व्हिडिओ चालू आहे ती गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते व्हिडिओ पोहोचवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन अपडेट असणार आहे, ज्या प्रकारचे नवीन अपडेट असणार आहे त्याची अपडेट तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती त्वरित देण्यात येत आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि प्रत्येक अपडेट ही तुम्हाला वेळच्या वेळी बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.